अरे मॅडम पेढे कुठे आहेत ना. कॉंग्रॅच्युलेशन. काय सगळा आनंदच आपला हिरावून घेतलाय ताई. कशाचे पेढे काय. खरंच आहे का? काय करू मी? मला तेच वाटत होतं काय तू संघर्ष केलायस गुड आणि एवढे मार्क पडले. खरंच तुझं किती कौतुक केलं तरी कभी मला तुझा खूप खूप सार्थ अभिमान. थँक्यू ताई. अँड आय एम व्हेरी सॉरी अबाउट वॉट इज हॅपन रिअली. मला एक सांग आता आई आजी. हा ठीक आहे. ठीक आहे. चला आनंदी असतील ना थोडंसं इतक्या महिन्यांनी एक तरी गोड बातमी आपल्या घरात. पण आपल्याला सध्या न्यायच पहिला येतो. न्याय तर मिळणार. तुम्ही तुझ्या आजीला शब्द दिलाय तुला न्याय मिळवणार. तुझ्या आजीला प्रॉमिस केलंय मी. काय काळजी करू नका. हो होत. अच्छा आता पुढचं काय बेटा? आणखीन नाही काय ठरवलं. हा मग काका आणि तुम्ही सगळे बसून घ्या बोलून मला सांगा मग पुढे काय करायचं. हो होत आहे. हा ते फायलिंग वगैरे काय म्हणजे फॉर्म भरायचे वगैरे ते करून घ्या. म्हणजे विद्याप्रतिष्ठानला येणार असेल तर इथे बीडलाच करणार. बीडला पुणे जिथे तुझी इच्छा असेल. हो होत आहे. हा आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. मला खूप आनंद वाटला. मला अभिमान आहे तुझा. आई आणि आजीला सांग माझा फोन आला होता. हो सांग. ओके टेक केअर बाय. अपेक्षित देखील नव्हतं कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता. किती टक्के पडलेले आहेत? पटकन बोलत जाऊ. कुटुंबियांना सांगितले का? 85.33 मार्क्स आहेत. आणि आज खंत या गोष्टीची वाटतेय की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही. आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये. आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी. आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं.